नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण तालुक्यातील पागोटे गावातील उत्कृष्ट निवेदक द्रोणागिरी भूषण श्री विवेक चंद्रकांत पाटील महाराष्ट्र समाजरत्न पुरस्काराने गौरवित। महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार हा विविध संस्थांकडून दिला जाणारा एक पुरस्कार आहे, जो समाजसेवेच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यासाठी दिला जातो। हे पुरस्कार सामाजिक कार्य, शिक्षण, चित्रपट, क्रीडा, सरकारी सेवा आणि इतर क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जात असतात। शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र संचलित राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी आळंदी, पुणे येथे सामाजिक व उत्कृष्ट निवेदन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विवेक चंद्रकांत पाटील यांना प्रदान करण्यात आला। या पुरस्कार वितरणाच्या भव्य सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक श्री मदनजी रेनगडे पाटील हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरस्कार वितरण सिने अभिनेत्री माननीय प्रतीक्षा जाधव आणि अवघ्या 5 वर्षाची जागतिक गिर्यारोहक कुमारी अन्वी घाडगे, डॉक्टर हेमंत वसेकर, पशुसंवर्धन आयुक्त महाराष्ट्र, हरिभक्त पारायण शास्त्री निळोबाराय महाराज थोरात आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला। श्री विवेक पाटील गेली 14 वर्ष आपल्या जाणता राजा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक कार्य सातत्याने करत आहेत। तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपून आदिवासी वाडीत, आश्रमशाळेत जाऊन शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप, तसेच वृद्धाश्रमामध्ये जाऊन दरवर्षी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करत असतात। विवेक पाटील हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। उत्कृष्ट निवेदक, सूत्रसंचालक, गायक व सामाजिक कार्यकर्ते असे चतुरस्र व्यक्तिमत्व असलेले विवेक पाटील आपल्या कार्यातून सामाजिक आरोग्य, समाजाच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन याकरता ते नेहमीच प्रयत्न करीत असतात। त्यामुळे त्यांच्या या समाजाप्रती असलेल्या योगदानाची दखल घेऊन शिवप्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने मानाचा असा महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमास प्रतिष्ठानचे पदाधिकारी, समाजसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर, सत्कारमूर्ती विवेक पाटील यांच्या सहचारणी सौ प्रतीक्षा विवेक पाटील, रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध निवेदक, सूत्रसंचालक व समाजसेवक श्री प्रकाश ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ स्मिता प्रकाश ठाकूर, धुतुम उरण आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी विवेक पाटील यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले आणि भविष्यात अधिक व्यापक सामाजिक कार्याची अपेक्षा व्यक्त केली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण। समाजरत्न महाराष्ट्राचा पुरस्कार देण्यात येतोय। खरोच या संस्थेचे संस्थापक मदनजी रेनगडे पाटील साहेबांचं मनापासून कौतुक करेन की त्यांनी मला कॉल केला। मी उरण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील पागोटे या गावातला एक छोटासा कलाकार आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमचं नाव आम्ही समाजरत्न पुरस्कारासाठी देत आहोत आणि त्यानिमित्त तुम्हाला पुण्याला यावं लागेल। त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुण्यातून सुद्धा पुरस्कार दिला जाईल, परंतु जो पुरस्कार इथं येऊन घेण्यात जी वेगळी मजा आहे, तो वेगळा आनंद आहे, तो आनंद इथं आज मला मनापासून वाटतोय। कारण कुरिअरने गेलेला पुरस्कार तेव्हा महत्व नाही, तेव्हा इथे या व्यासपीठावर येऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार घेणं हा अभिमानास्पद आहे। आणि खरोखर पुन्हा एकदा मी शिवप्रतिष्ठान संस्था पुणे यांच्या वतीने आणि त्यांच्या संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व कमिटीला मी माझ्या वतीने निवेदक श्री विवेक चंद्रकांत पाटील सामाजिक कार्यकर्ता आणि त्यांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो की या पुरस्कारासाठी आपण मला जो मान दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो। तसेच माझ्यासोबत आज माझे ज्यांनी परिचय केला ते म्हणजे उरण तालुक्यातील नामवंत समालोचक, निवेदक आणि सूत्रसंचालक